गुड मॉर्निंग अँड वेलकम टू कटरा. सो फायनली आपण कटराला पोचलेलो आहोत अँड आज आहे आपला रेस्ट डे आणि उद्या आपण मॉर्निंगला जाणार आहे दर्शनाला. सो समोर आपण स्टे करणार आहेत अँड आपल्याला डॉक्टरांकडे पण जायचं आहे कारण मला आज जरा बरं नाही वाटत आहे. सो चला फ्रेश होऊया आणि निघूया. तर आता मी फ्रेश झालो आहे आणि आता मला जायचं आहे डॉक्टरांकडे. बट मी आता जस्ट बघितलं की इथे एक सुंदर असं छोटंसं महालक्ष्मीचं टेम्पल आहे. सो दर्शन घेऊया आणि निघूया हॉस्पिटलला. तर गाय अशा प्रकारे आपल्याला एक्सरे काढायला सांगितलेला होता आणि एक्सरा काढलेला आहे आणि रिपोर्ट एकदम नॉर्मल. मेडिकलवाला बाबांना गोळ्या देत होता म्हणजे ऐसा लेना माहिती आजारी तुम्ही वाटतात. जरा काही रिपोर्ट एकदम नॉर्मल आलेले आहेत आणि फक्त एक टॅबलेट घ्यायला सांगितलं. एक्सरे एकदम क्लिअर आहे. बाय बाय. किती तिथून सिम भेटेल. अरे हा आहे ना पूजेचे फोटो स्टेटसला टाकलेले. तर काय आमचा आज रेस्ट दिवस संपलेला आहे. आमचा आरामात संपला. उद्या जाणार आम्ही वरती वैष्णोदेवीला. जरा काहीतरी खाऊ मार्केटमध्ये आलो. दुसरी बस स्टँड. सो गुड नाईट. उद्या भेटूया. गुड मॉर्निंग गायज. का आज आपण चाललेलो आहेत वैष्णोदेवीला वरती. तर बाबा जाणार घोड्यावर आणि मी जाणार आहे चालत. तर आता इथून घोडा करू आणि वरती जाऊ. मागे व्ह्यू बघू शकता. सो चला जाम मजा येणार आहे. बाय बाय. जाम पाऊस पडणार आहे बाबा. काही चेकिंग झालेली आहे आणि आता आम्ही चाललो घोडा करतो. तो वाईज बाबांनी घोडा केलेला आहे आणि आता मी निघतोय चालत. सो बाबा येतील मागून. सो चलो निघूया. तर 11:50ला चढावा स्टार्ट केलेला. आता बघू किती वेळ लागतो. बाबत तर काय माहिती. घोड्यावर आहे जाम लांब बसतील. मी पुढे आलो. तर आपण कॅल्क्युलेट करणार आहेत की आपण किती वेळात वरती पोचतो. सो लेट्स गो. चलो. टाईम 5 मिनिटच झालं. 12:07. तर थोडंसं वर येतास हा एक व्ह्यू बघू शकतात. वाव. आता वरती किती मजा येईल गाईज. गाईज लास्ट 1 किलोमीटर राहिलं आहे. अर्धा तास झाला आहे. अर्धा तास 38 मिनिट्स. लास्ट 1 किलोमीटर राहिलं आहे. बाबा अजून खूप खाली. बाबा ती किती वेळा येतात. चलो. अर्धगोरीला पोचलेले आहेत. टाईम 53 म्हणजे 1 hour 3 minutes समथिंग लागले. आता वरती जाऊ. थोडं बसू तिथे जरा वेळ. फायनली अर्धकुवारीला आलेलो आहोत. आणि इकडचं नेचर बघा. फुल फॉग आहे अँड खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे. तर काही अजून बाबा पोचायचं. बाबा काय माहिती किती मागे राहिले. टाईम तर झाला 12:56. आता बाबा आले की प्लॅन आपला असा आहे की इथून आपण वरती जाणार आहेत बॅटरी कारने. सो वेट करूया. सो फायनली बाबा आलेले आहेत अँड आम्ही आता वेट करतो बॅटरी कारसाठी. बट बॅटरी कार 2 hours डिले केला आहे बिकॉज ऑफ रेन. सो चला वेट करूया. तर आता लाईन स्टार्ट झालेली बट परत अशी इन्फॉर्मेशन आली की परत 2 hours लेट. सो आता चालतच जावं लागणार आहे. गाईज रोड खराब असल्या कारणास नाही काय रे राव दिसत. रोड खराब होता त्यामुळे थोडं डिले केली ती कार. आणि नंतर आता असं कळलं की तो रोड नीट होणार नाही. पाऊस आहे. गाडी स्लिप होते. गाड्या 2 तुटल्या. त्याच्यामुळे आता कारच कॅन्सल केली. मग चालतच जावं लागणार वरती पण. जाऊया. बाय बाय. टाईम 4:30 नाही 5:40 सर. अशा प्रकारे मी अख्खा भिजलो. माझ्या नशिबात आज दर्शन चालत जाऊनच घ्यायचं आहे आणि बाबा येतात घोड्यावर. तर चला आपण फटाफट जाऊया. तर गाईज फायनली मी पोचलेलो आहे. या फायनली
हा रोपवे लेफ्ट साईडला जी दिसते तिथेच आहे टेम्पल. सो आपल्या तिथे जायचं आणि हा रोपवे जातो भैरवनाथला. काय माहिती का बाबा कुठे राहिले, कितीला निघायला स्टार्ट केलेलं, लवकर पोचले आधीच्या मनाने. चलो जाऊया. पण आपण 1 तासात पोचलेलो आहोत आणि आता बाबांना शोधूया बाबा कुठे राहिले. बाबा टाईम लागेल परत आता. चलो भाई, जय माता दी. सो बाबा घोड्यावर येतात. सो बाबांना तिथे वरती सोडतील आणि बाबा तिकडून येतील. आणि मी आता पोचलेलो आहे फायनली 1 तासात. बट आता मला भूक लागली, सो खाऊन घेतो आणि बाबांची वाट बघतो. बाबा इथूनच पास होतील. सो चला वेट करूया. तर गाईज आपला चहा आलेला आहे ना. एक मस्त न्यूज कळला आहे. बाबांचा कॉल आलेला ना. बाबा बोलले की मी अजून वरती आलोच नाही. बाबा तिकडे खालीच आहेत. घोडा त्यांना भेटत नव्हता आणि आता ते बहुतेक बॅटरी कारने येतात 7:30च्या टाईमला. आता वाजल्यात 7:02. वाजल्यात किती? 7:02. जाऊ त्यांना 1 तास जाईल जर घोड्याने आले तर. नाहीतर मग आपले हे बॅटरी कारने आले तर अर्धा तास. आपल्याला अर्धा तास खायचं आहे, प्यायचं आहे, हेच काम आहे. चलो बाय बाय. सो बाबा आलेले आहेत आणि आपल्याला आता बॅग आणि मोबाईल ठेवायला जावं लागणार आहे. कॉज तिथे अलाउड नाही आहे. तर फटाफट तिथे ठेवूया आणि जाऊया दर्शनाला. सो आपलं आता दर्शन झालेलं आहे आणि आपण आता चाललो भैरवनाथाच्या दर्शनाला. रोपवे बंद झाले, सो आपल्याला जावं लागणार आहे घोड्याने. तो चला जाऊया. पीछे आ रहा है वो, आ रहा है. तो गाइस पूरा बारिश हो गया है और हम लोग अंकल में घोड़े पे तगड़क तगड़क ऊपर जा रहे हैं. बराबर. हाँ बराबर. बाबा कुठे गेले? घोड़ा स्लिप नहीं होता पानी के ऊपर? नहीं होगा स्लिप यार. बड़ा घोड़ा है, मजबूत घोड़ा है. वो भी अलग है. ठीक है कर दे. गाइस काय डेंजर असा पाऊस सुरू झाला आणि सिरियसली काय सुंदर थंडी पडली. मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत की किती मजा येते. बट आपल्याला खूप टाईम पण जाईल. जवळजवळ 1 वाजला आणि आपल्याला लवकर दर्शन खाली यायचं आहे. आपण ट्राय करूया आणि हा एक्सपिरियन्स सिरियसली खूप एन्जॉय करूया. अँड लेट्स गो गाईज. एवढा सुंदर पाऊस पडतो आणि अशी थंडी पडली. आणि गाईज एक गोष्ट मिसिंग होत होती. येस गाईज, चहा. या पावसात जर चहा नाही पिला तर काय मजा घेतली यार गाईज. तो पटकन असा चहा पिऊया आणि आपलं पुढची जर्नी इथून कंटिन्यू करूया. तर आता आमचं भैरवनाथाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो खाली जायला. बघा विजांचा गडगडाट जोरात आहे. फुल ढग फाटला आहे. जाम पाऊस. बाबांना जाम थंडी लागला आहे. तर काहीच आता लाईट पण गेलेली आहे आणि आता फुल थ्रिलिंग एक्सपिरियन्स येत आहे. आता काही जस्ट तुम्ही हे व्ह्यू बघा की लाईट नाही आहे, फक्त लाईटनिंग आहे. ही खूप सारी थंडी आणि हा भरभराट पाऊस जो कधीपासून थांबायचं नाव नाही घेत आहे. सो हा एक्सपिरियन्स खूप माझ्या लाईफचा अमेझिंग आहे. जस्ट आय एम एन्जॉईंग दिस एक्सपिरियन्स गाईज सिरियसली. तर गाईज केदारनाथ मूवीच्या एंडमध्ये जी लाईटनिंग आणि जो पाऊस दाखवला सेम गाईज तशीच्या तशी फील येते मला गाईज. फुल थ्रिलिंग फील आहे गाईज ही सिरियसली आणि खूप डेंजरस फील आहे. तर गाईज आता लाईट आलेली आहे. थोडी कॉर्नरवर एक बल्ब आहे जे असे चालू आहेत. अँड आता माझा मोबाईल पण स्विच ऑफ व्हायला आला आहे आणि मला जास्त रेकॉर्ड नाही करता येते बिकॉज ऑफ रेन. माझा फोन अख्खा भिजला आहे. सो कंटिन्यू करूया. तर गाईज फायनली आपण 10 मिनटात आता खाली पोहोचणार आहोत आणि माझा मोबाईल पण आता स्विच ऑफ होणारा. बॅटरी जवळजवळ 2% आहे आणि आता टाईम झालेला आहे 4:43. आता मोबाईल कधीही स्विच ऑफ होऊ शकतो. माझा फोन टोटली भिजलेले आहेत. आता आपल्याला उद्या जायचं आहे अंबरनाथला. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आता अजूनपर्यंत काय हा पाऊस नाही थांबला ना, वारा थांबला ना, काय आपण थांबले. वाह काय डायलॉग आहे, फालतू. सो चलो गाईज हा ब्लॉग इथेच आता आपण एंड करूया. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. चलो बाय बाय.